तर मित्रांनो, माझा भाऊ म्हणत आहे की आपण पार्क मध्ये जाऊया, तर आम्ही पार्क मध्ये जाण्याची तयारी करत आहे, तुम्ही पाहायचं। आणि आता निघालोला आहे आम्ही पार्क मध्ये। आम्ही सर्वजण खूप एक्साइटेड आहे पार्क मध्ये जाण्यासाठी। बस आम्ही पोहोचतच आलेलो आहे आणि आम्ही पार्क मध्ये पोहोचलो आहे। हे आहे पार्कचं मेन गेट, तुम्ही पहा। आणि आता आम्ही चाललोय पार्कच्या अंदर। इथं आम्ही थोडेसे झोके खेळत आहे। माझी आत्या माझ्या भावाला झोका देत आहे, पहा तुम्ही समोर। खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे। आणि आता मी आणि माझी बहीण डुग्गूला झोका देत आहे, कारण त्याला खूप मजा येते झोक्यावर। पहा तुम्ही, खूप समोर खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे। आणि आमचा झोका खेळून झाल्यावर आम्ही थोडेसे केले फोटोशूट, कारण उद्या माझा बर्थडे आहे। आणि आता आम्ही थोडेसे व्हिडिओही काढलेले आहे। हा एक नंबर तुझी कंबर या गाण्यावर माझ्या बहीण आणि मी डान्स केलेला आहे। हा डान्स कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा। आता आमचा डान्स चालूच आहे। हा व्हिडिओही खूप छान बनत आहे, सर्वांना खूप मस्त डान्स आवडलेला आहे आमचा। आणि आता आम्ही चाललेलो आहे, डुग्गूचा आणि माझा व्हिडिओ आहे आता, तुम्ही पहा आता। आणि थोडेसे आणखीन आम्ही फोटोशूट केलेले आहे। माझ्या आत्यासोबत मी फोटो काढला, नंतर मी डुग्गू सोबत थोडेसे फोटो काढले, आणि नंतर आमच्या तिघा बहीण भावाचा एक मिक्स फोटोही काढला आम्ही। आता चाललेलो आहे आम्ही दुसऱ्या प्लेसवर, कारण एका जागी खेळून खेळून आम्ही बोर झालेलो आहे। आता गेलेलो आम्ही दुसऱ्या प्लेसवर, पहा तुम्ही। गेलेलो आम्ही दुसऱ्या प्लेसवर चाललो आहे। आता आम्ही पोहोचलेलो आहे दुसऱ्या प्लेसवर। आता आम्ही चाललेलो आहे व्यायामच्या प्लेसवर, कारण आता आम्हाला थोडासा व्यायाम करायचा आहे। एका जागी खेळून खेळून आम्ही बोर झालो। आता आम्ही घसरगुंडी खेळत आहे। इथं माझी बहीण आलेली आहे खाली, पहा तुम्ही। आम्ही थोडेसे फोटोही काढत आहे घसरगुंडीवर बसून। आणि इथं थोड्या वेळाने मी येते खाली। मला इथं खूप भीव लागत आहे, कारण हे घसरगुंडी खूप उंच आहे। आणि इथं माझ्या भावाने मला मागून धक्का दिला आणि मी आलेली आहे खाली, पहा तुम्ही। आता इथं डुग्गू येत आहे, कारण हा डुग्गू खूप टाइमपास करत आहे, पहा तुम्ही। आणि हा डुग्गू येत आहे आता खाली, तर हा डुग्गूलाही खूप भीती वाटत आहे, कारण हे घसरगुंडी खूप मोठी आहे। आता डुग्गूही आलेला आहे आता खाली। तर हे आहे गार्डन, पहा तुम्ही। आता आम्ही चाललेलो आहे दुसऱ्या झोक्यावर खेळायला। इथं सर्वजण मस्त बोलत आहे, डुग्गू परत। आता आम्ही चाललो दुसऱ्या झुल्यावर। हे पहा तुम्ही, पार्क पाहू शकता, खूप छान पार्क आहे हे। आता आम्ही डुग्गू खूप स्पीड मध्ये जात आहे, त्याला तो झुला खूप आवडते। आता आम्ही गेलेलो आहे त्या झुल्यावर। डुग्गू हा खेळायचं म्हणत आहे, पण माझी आत्या म्हणत आहे आधी तो खेळ नंतर तो खेळ। आता आम्ही सर्वजण बसत आहे या झुल्यावर। या झुल्याचं नाव काय आहे नक्की सांगा बरं, कारण मला या झुल्याचं नाव नाही माहित आहे। तर आता माझे मामा या झुल्याला धक्का देत आहे, तर हा गोल फिरत आहे। अगं बाई, चक्करच आली या झुल्यावर बसून, पण खूप छान झुला आहे। आता आम्ही चाललेलो आहे दुसऱ्या ठिकाणी। इथं माझी आत्याही खूप छान खेळत आहे, आणि या झुल्यावर माझ्या आत्यालाही चक्कर आलेली आहे। आता आम्ही चाललो दुसऱ्या झुल्यावर। तो इथं माझा भाऊ या सिसोच्या झुल्यावर खेळत आहे, आणि इथं माझी बहीण आणि मी सिसोच्या झुल्यावर खेळत आहे। माझा हा सिसोचा झुला फेवरेट आहे। तुमचा कोणता फेवरेट आहे तो नक्की सांगा। आता आमचा सिसो मस्त चाललाय इकडे, आणि डुग्गू तिकडे दुसरा झुला खेळत आहे। आमचा सिसो खूप स्पीड, डुग्गू खूप छान आरामात खेळत आहे मस्त। आम्हाला इथं 7:30 वाजले आहेत या पार्कमध्ये। सर्वजण घरी गेलेले आहे, पण आम्ही या पार्कमध्येच खेळत आहे। आता आम्ही चाललेलो आहे दुसऱ्या प्लेसवर, इथं बोर झालो। आता डुग्गू आणि मी इथं व्यायाम करत आहे थोडासा। आता लोक 6-7 वाजता व्यायाम करतात, पण आम्ही रात्रीचे 7:30-8 वाजता व्यायाम करतो। आणि डुग्गू इथं थकलाय म्हणून डुग्गू चालला दुसऱ्या झुल्यावर। इथं माझी बहीण आणि मी व्यायाम करत आहे। इथं आमचा व्यायाम चालू आहे खूप मस्त, खूप स्पीड मध्ये व्यायाम चालू आहे आमचा। आता डुग्गू दुसरा झुला खेळत आहे। डुग्गू त्याच्या याच्यात मस्त गुंग झालेला आहे। हा कोणता झुला आहे तुम्ही सांगा बरं। हा असा गोल गोल फिरते, मला नाही माहित हा कोणता झुला आहे, पण डुग्गूला खूप आवडला। हा डुग्गू मस्त खेळत आहे। आणि आता डुग्गूची मम्मी आणि डुग्गू हा व्यायामचा झोका खेळत आहे, पहा तुम्ही। आणि आता डुग्गू गेलेला आहे दुसऱ्या झोक्यावर खेळायला। हा डुग्गूचा फोटो, आम्ही थोडेसे फोटोशूट काढले। आणि आम्ही डुग्गू सोबत छोटासा प्रँक केला की रात्रीचे 7:30 वाजता हे झुले ऑटोमॅटिक हालत आहेत। आम्ही डुग्गू सोबत छोटासा प्रँक केला। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा। आणि डुग्गू हा खूप स्पीड मध्ये घसरगुंडीच्या खाली आला, पहा तुम्ही। आणि डुग्गू बसलेला आहे आता झोक्यावर। आम्ही सर्वजण खूप एक्साइटेड आहे झोक्यावर बसायला। डुग्गू बसलेला आहे आता झोक्यावर, आम्ही सर्वजण त्याला झोका देत आहे। आता 7:30 वाजलेले आहेत, गार्ड खूप शिट्ट्या वाजवत आहे, म्हणून म्हटलं जाऊ दे आता घरीच जाऊया। तर आम्ही पार्कच्या बाहेर चाललेलो आहे, आता घरी चाललेलो आहे।
म्हटलं खूप वेळ झाला पार्कमध्ये खेळून खेळून, आता थोडीशी पेट पूजा करावी, तर आम्ही तिकडेच जाण्याची प्लॅनिंग करत आहे. आता निघालेलो आहे आम्ही पार्कच्या बाहेर. पहा तुम्ही पार्कच्या बाहेरचा व्ह्यू कसा आहे. तर रात्रीचे 7:30-8 वाजलेले आहे. आता आम्ही आलेलो आहे जैन चौकातल्या पाणीपुरी स्टॉलवर. म्हटलं थोडीशी पेट पूजा करावी, कारण खेळून खेळून खूप थकलो आम्ही. तर सर्वांनी मस्त पोट भरून पाणीपुरी खाल्ली आणि इकडे आमचा पाणीपुरीचा घास गेला आमचा तोंडात. सर्वांनी खूप म्हटलं आणि इथची पाणीपुरी खूप टेस्टी आहे, तुम्ही नक्की आहे पाणीपुरी खायला. तर हे पाणीपुरी खूप तिखट झालती, म्हणून आम्ही भाऊला म्हटलं की भाऊ खट्ट्याची पाणीपुरी द्या. तर खट्ट्याची पाणीपुरी हा डुग्गू खात आहे. पहा तुम्ही मस्त आमचे पोट भरून पाणीपुरी खाणं. आता आम्ही सर्वजण खट्ट्याची पाणीपुरी खात आहे. पहा तुम्ही आता आम्ही चाललेल्या घरी. आम्ही प्लेट वगैरे सर्व टाकलेलं आहे डस्टबिनमध्ये. पण डुग्गू म्हणत आहे की मला या पाणीपुरीने पोट नाही भरलं, मला खट्ट्याची पाणीपुरी पाहिजे. तर बस आम्ही त्याला खट्ट्याची पाणीपुरीचा ऑर्डर देत आहे. आता आम्ही सर्वजण डुग्गूला खट्ट्याची पाणीपुरी दिलेली आहे. आता आम्ही चाललो घरी. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.